नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण एक लेसन शिकलो. कुठला? माझा अनुभव. आज आपण त्याच्यावरची प्रश्नोत्तरं, त्याच्यावरचं थोडंफार जे ग्रामर आहे हे आपण आता बघणार आहोत. तर सुरुवातीला बघूया आपण शब्दार्थ. आता हा लेसन कशातला आहे बरं? SSC बोर्डाच्या 6वीच्या सुलभ भारती या पुस्तकातला हा धडा आहे. तर हा धडा आपल्याला आता त्याचे प्रश्नोत्तर आपल्याला बघायचे आहेत. आधी शब्दार्थ बघूया. शब्दार्थ लुकलुकणे. हा धडा शिकवत असताना अनेक अर्थ मी तुम्हाला सांगितले. परत एकदा त्याची आपण थोडीशी रिव्हिजन करूया. लुकलुकणे, चमकणे. लुकलुक, आता तारे पण चमकतात ना, त्याला सुद्धा लुकलुकणे म्हणतात. तारे आपण रात्री जेव्हा तारे चांदण्या बघतो ना, त्यावेळेला त्याला सुद्धा लुकलुकणे असा शब्द आहे. तल्लीन होणे, दंग होणे, गुंग होणे. तल्लीन म्हणजे आपण मराठी इंग्लिशमध्ये म्हणतो ना इन्व्हॉल्व होणे. त्याच्यामध्ये पूर्णपणे आतमध्ये अगदी कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होतो, त्याला आपण तल्लीन होणे असं म्हणतो. कडकडून भेटणे, अगदी प्रेमाने मिठी मारणे म्हणजे कडकडून भेटणे. मी सांगितलं तुम्हाला हा लेसन शिकवत असताना की हक करणे, हक जेव्हा होतो आपण त्यावेळेस कडकडून भेटणं असतं. बिलगणे, प्रेमाने जवळ घेणे. बिलगणे म्हणजे पटकन जाऊन पकडणे. हे प्रेमानं असतं, खूप जवळचं जेव्हा असतं, आपल्याला खूप इच्छा असते की बाबा आपण त्यांना जाऊन भेटावं, त्यांना जाऊन बिलगावं, त्यांना जाऊन थोडीशी छोटी मिठी मारावी, जवळ जावं. गहिवरून येणे, मन भरून येणे. थोडासा गळा दाटून येतो अशा वेळेला. गहिवरून येताना थोडा गळा दाटतो, आपल्याला थोडा आनंदानं ते होत असतं गहिवरून येणं हे. तर मन भरून येणे. धमाल, मी सांगितलं तुम्हाला की धमाल आली त्यांना मुलांना, तर त्यावेळेला सगळ्यात शेवटी पण एक शब्द होता बरं का, मज्जाच मज्जा. धमाल म्हणजे हीच मज्जा. धमाल याचा अर्थ मज्जा. पाडाचा आंबा, अर्धवट पिकलेला आंबा. मी सांगितलं ना, जेव्हा आपण कापतो तो आंबा त्यावेळेला थोडासा पिकायला लागला की तो पिळसर होतो, तर त्याला पाडाचा आंबा म्हटलं जातं, त्याला अर्धवट पिकलेला आंबा. आमराई, आंब्याच्या झाडांची बाग. पुष्कळ आंब्याची झाडं जिथं असतात त्यावेळेला त्याला आमराई म्हटलं जातं. आमराई, आंब्याच्या झाडांची बाग. आता प्रश्नोत्तर बघूया बरं का. का ते लिहा. का, वाय, कशासाठी हे का घडलं, वाय. रीमाने आनंदाने उड्या मारल्या. रीमाने आनंदाने उड्या का मारल्या आपण बघितलं. मामाच्या गावाला ट्रेनमधनं जायचं आहे, आगगाडीतनं जायचं आहे, हे ऐकून रीमाने आनंदाने उड्या मारल्या. पुढे बघा. मुलाने बाळाला मांडीवर घेतले. मुलाने बाळाला मांडीवर का घेतलं बरं? कारण ते बाळ मुलाकडे बघून खुदकन हसलं, म्हणून मुलाने बाळाला मांडीवर घेतलं. मग इथे कसं लिहिणार? मुलाने बाळाला मांडीवर घेतले कारण बाळ मुलाकडे बघून खुदकन हसले. मुलाचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले. का नाचू लागले बरं? कारण त्या मामाच्या गावाचं जे वातावरण आहे ते त्याला खूप आवडलं, म्हणून त्याचे मन आनंदाने थुई थुई नाचू लागले. मुलांना गहिवरून आले. का बरं? का गहिवरून आले? कारण आजीचा डोक्यावरून फिरणारा, तोंडावरून हात फिरणारा जो हात होता त्या 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 तो जो बोलका हात होता, त्यामुळे मुलांना गहिवरून आले. तुम्हाला अर्थ कळला असेल. तुम्ही तुमच्या भाषेत हे सगळं व्यवस्थित लिहू शकता. सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलेच नाही असे मुलांना का वाटते? तुमच्या शब्दात लिहा. आता मुलं गेलीत मामाच्याकडे आणि मामाच्या गावाला तिथलं वातावरण त्यांना खूप छान आवडलं, तर तिथे रोज ते काय करत होते? आंब्याच्या झाडावर चढायचं, पोहायचं, नंतर मामाच्या बैलगाडीतून इकडे तिकडे हिंडायचं, आंब्याच्या झाडावर चढायचं, तिथल्या कैऱ्या काढायच्या,
तिथले पाडाचे आंबे खायचे, हे सगळं ते अनुभवत होते. आणि हे अनुभवल्यामुळं त्यांना सुट्टी कधी संपली हेच कळलं नाही. आता हे तुम्हाला तुमच्या भाषेत छान लिहिता येईल बरं का. एवढंच लिहायचं आहे, काय विशेष नाही आहे त्याच्यात. वाचा, सांगा आणि लिहा. नादमय शब्द. आपण धडा बघत असताना नादमय शब्द हे बघितले. तर नाद ज्याच्यातून निर्माण होतो असे जे शब्द असतात त्याला आपण नादमय शब्द म्हणतो. तर छुम छुम, झुक झुक, कडकड, नंतर थुई थुई, नंतर फडफड, पानं फडफड उडतात ना, ते सुद्धा नादमय शब्द आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला मी स्वतंत्र असा व्हिडिओ केलेला आहे, तर त्याचा उपयोग तुम्हाला नक्की खूप चांगला होईल. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्दाबद्दल सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ केला आहे बरं का. तर तो जो व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल आपण बघू शकता तो व्हिडिओ. इथे जे शब्द दिले ते बघूया. वारा ह्याला प्रतिशब्द काय मिळाला आपल्याला? हवा. किंवा अजून एक शब्द तुम्हाला सांगते, पवन. पवन म्हणजे वारा. आपण म्हणतो ना पवन सुत हनुमान, तो पवन सुत जे आहे ना, ते त्यातलं पवन जे आहे तो वारा आहे. तोंड. तोंड म्हणजे मुख. वदन हे तुम्हाला 2 शब्द सापडतील. मुख किंवा वदन हे शब्द तोंडासाठी प्रतिशब्द आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत. रस्ता. रस्ता ह्याला वाट असा शब्द आपण देऊ शकतो. पुढे बघा, आई. आई ह्याला प्रतिशब्द काय मिळेल तुम्हाला? समानार्थी शब्द काय मिळेल? माता, जननी, आई हे शब्द तुम्हाला आई ह्या अर्थी प्रतिशब्द मिळतील किंवा समानार्थी शब्द मिळतील. पुढे आहे शेत हा शब्द. मग शेताला काय प्रतिशब्द आहे? शिवार किंवा मळा हे शब्द तुम्हाला शेतासाठी समानार्थी शब्द मिळतील. आता इथे जोड्या जुळवा दिलेले आहेत बघा बरं. आता जोड्या जुळवताना दुसरे शब्द काय दिलेले आहेत? तर ते शब्द आहेत आवाज दाखवणारे नादमय शब्द जे आहेत ते पुढे दिलेले आहेत. आणि तो नाद कशाचा आहे हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे. आगगाडी, झुकझुक. पैंजण बघितलं आपण, छुम छुम. घुंगुरमाळा, घुंगुरमाळा, खुळखुळ. बैलगाडी, खडखड. आणि पाणी, झुळझुळ किंवा खळखळ. खळखळ पाणी वाचतं ना, खळखळ असतं पाणी, जे नदीचं पाणी वाहतं त्याला आपण खळखळ वाहतो असं म्हणतो. पुढे बघा, गाईचे हंबरणे. आता आपण या लेसनमध्ये बघितलंय गाईचं हंबरणं असतं. तसं इथे जे काही प्राणी जे दिलेले आहेत, काही पक्षी जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या आवाजाला काय म्हणायचं हे इथं आपल्याला विचारलेलं आहे. बघा बरं, बकरी. आता बकरीसाठी शब्द आलाय आपल्याला लेसनमध्ये, बॅ बॅ. बकरी कशी बोलते? बॅ बॅ. वाघ, डरकाळी. वाघ काय करतो? डरकाळी. बेडूक, डराव डराव. इथे रावरती एक चंद्र लिहा आणि त्याच्यावरती बिंदू लिहा बरं का, म्हणजे मग तो शब्द एकदम बरोबर होईल. बेडूक, डराव डराव. कुत्रा काय करतो? भुंकतो. कुत्रा माहिती आहे, आपण कुत्रा नेहमीच भुंकतो हा शब्द वापरतो कुत्र्याला. मांजर, म्याव म्याव. मांजर काय करतं? मांजराच्या आवाजाला आपण काय म्हणतो? म्याव म्याव. मोर. मोराला शब्द आहे तो केकारव असा शब्द आहे. मोराच्या आवाजाला केकारव असा शब्द दिला जातो. तर तो शब्द मात्र तुम्हाला थोडासा लक्षात ठेवावा लागेल बरं का. आता पुढे बघू, खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. खुदकन हसणे. एखादं छोटं बाळ, तुम्ही आता या धड्यामध्ये सुद्धा त्यांनी दिले का, तर छोटं बाळ बसलं असलं तुमच्या समोर आणि ते तुमच्याकडे बघून हसतं, त्यावेळेला आपण काय वापरतो? खुदकन हसतं. तर असा शब्द तुम्ही तुमच्या शब्दामध्ये वापरू शकता. गाढ झोपणे. मी खूप दमून आलो, ट्रिपहून आलो, पिकनिकहून आलो, सहलीहून आलो. मी खूप दमलो होतो, त्यामुळं मला खूप गाढ झोप लागली. असा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. कडकडून भेटणे. फार दिवसांनी मित्र भेटला, मी त्याला कडकडून भेटलो. फार दिवसांनी मित्र भेटल्यामुळे मी त्याला कडकडून भेटलो असं तुम्ही
वाक्यात उपयोग करू शकता. टुकू टुकू पाहणे. छोटंसं मांजराचं पिल्लू इकडे तिकडे पळते आणि तुमच्याकडे ते बघायला लागलं, तर तुम्ही कसं म्हणाल? छोटंसं मांजराचं पिल्लू माझ्याकडे टुकू टुकू बघत होतं, पाहत होतं, असा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. आनंदाने थुई थुई नाचणे. मी मित्राला भेटलो त्याला त्याचंही मन आनंदानं थुई थुई नाचायला लागलं. गहिवरून येणे. तुमची बहीण तुम्हाला फार दिवसांनी भेटली, गावाला गेली होती, कुठे दुसरीकडे शिकायला गेली होती, ती तुम्हाला येऊन भेटली, तुम्ही घरी जेव्हा आली त्यावेळेला तिला भेटून तुम्हाला गहिवरून आलं, असं तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. पुढे बघा, बाजार हाट यासारखे आणखी काही जोड शब्द लिहा. जोड शब्द याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हाला बघता येईल आणि त्यातून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल. तर आता इथे बघा, बाजार हाट यासारखे आणखी काही जोड शब्द लिहा. कामधाम असा शब्द वापरता येईल तुम्हाला. अधूनमधून, अधूनमधून असा शब्द आहे. नंतर तुम्हाला एकाच प्रकारचा शब्द तुम्हाला जोड शब्द तयार करता येईल किंवा तसा वापरता येईल. उदाहरण सांगते तुम्हाला, शंख शिंपले. शंख एकच म्हटलं किंवा शंख शिंपले असं जर जोड शब्द तयार केला तर फक्त शंख आणि शिंपले असं नाही होत, तर समुद्राकाठी तुम्हाला काही छोटी छोटी दगड सापडले, काही छान छान दगड सापडले, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शंख शिंपले असा उच्चार करता येईल, असा तुम्हाला वाक्यात शब्दांचा उपयोग करता येईल. तुम्ही एखादे चांगले काम केले आहे त्या प्रसंगाचे अनुभव लेखन करा. तुम्ही कुठेतरी मॉलमध्ये चालला असाल, तिथे एखादे आजोबा असतात, तर त्या आजोबांचे काही सामान खाली पडतं किंवा त्यांना खालच्या बाजूचं काही सामान हवं असतं, त्यावेळेला तुम्ही ते उचलून त्यांना देता, तर हे तुम्ही त्यांना मदत केली आहे ना. मग हे चांगलं काम आहे. दुसऱ्यांना मदत करणं हे खूप चांगलं काम आहे. तर हे काम एखाद्या वेळेस तुम्ही केलं असेल त्याचं तुम्ही वर्णन करू शकता. आता हे तुम्हाला मी उदाहरण सांगितलं. इथे तुम्हाला इमॅजिनेशन पण करता येईल बरं का. तर ह्या इमॅजिनेशनमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सांगता येतील. एखाद्या प्राण्याला तुम्ही मदत केली, एखाद्या पक्षाला तुम्ही मदत केली, तर हे सुद्धा तुम्हाला सांगता येईल. तुमच्या घरातील व्यक्तींबरोबर सुट्टीच्या दिवशी तुम्ही कशी मजा करता हे लिहा. आता सुट्टी असते, तुम्ही एखाद्या परीक्षा संपल्या तुम्ही दुसऱ्या दिवशी बऱ्याच वेळेला अनेक मुलं मजा करतात. आपला मैत्रिणींच्या बरोबर कुठेतरी बाहेर जाता, एखाद्या पार्कमध्ये जाता, तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. आणि हे सुद्धा तुम्हाला इमॅजिनेशन करून लिहिता येईल, ते तर तुम्ही लिहू शकता. खालील शब्दांसारखे 2-2 शब्द लिहा. खालील शब्दांचे सारखे 2-2 शब्द लिहा. जोड शब्द आहेत हे बरं का. आत्ताच आपण बोललो जोड शब्दांच्या बद्दल. आता बघा बरं, सळसळ असा शब्द दिला इथं. त्याच्यामध्ये तुम्हाला सळसळ, खळखळ, खळखळ, पाणी खळखळ वाहतं, मग इथे सळसळ शब्दासारखं तुम्हाला खळखळ असा शब्द वापरता येईल. खुळखुळ, खुळखुळ, घंटा वाजते खुळखुळ. ज्या बैलांच्या गळ्यामधली जी घंटा असतात, ज्या बेल्स असतात, त्या खुळखुळ वाजतात. भुरभुर, आता भुरभुर हा शब्द आहे, इथे तुम्हाला भरभर असा शब्द वापरता येईल. भरभर, घरघर, झरझर असा शब्द तुम्हाला सांगता येईल. लुकलुक, लुकलुकला टुकटुक, टुकटुक असा शब्द वापरता येईल. एखाद्या तुम्ही छोट्या पार्कमध्ये जाता, तिथे पक्षी असतात, तर त्यातले काही पक्षी झाडावरती असे आवाज करत असतात, टुक 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 असा, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जोड शब्द मिळेल. तर इथे काय आहे, लुकलुक सारखा टुकटुक शब्द वापरता येईल. पुढे बघा, खडखड, खडखडला धडधड हा शब्द मिळेल. नंतर बडबड असा शब्द येईल. शाळेत म्हणतात ना टीचर, हां बडबड बास झाली, तर इथे बडबड हा शब्द आपल्याला मिळाला. हे शब्द असेच लिहा. उद्या, उद्या, उद्या म्हणजे टुमॉरो. उद्या, उन्हाने, उन्हाने, उन्हाने म्हणजे खूप गरमीमुळे, उन्हाने ते सूर्याचं जेव्हा ऊन येतं त्याच्या गरमीमुळे उन्हाने तल्लीन,
डबल ल आहे बरं का इथं. तल्लीन. तला त नंतर ल ला ल जोडलंय बरं का. तल्लीन. स्टेशन. स्वागत. स ला वा जोडलंय. स्वागत. वाऱ्यांच्या. इथलं र कसं आहे बरं का, असं चंद्रासारखं लिहिलंय. य ला जोडलंय ते चंद्रासारखं य जोडलंय. तर हे पण रचा हा एक प्रकार मराठीमध्ये आपण वापरतो. वाऱ्याच्या. तेवढ्यात. ढ ला या जोडलाय. तेवढ्यात. आता इथे वाऱ्याच्या सारखंच येणाऱ्या र ला या जोडलाय आणि हे र असा चंद्रासारखं लिहिलेलं आहे बरं का. बघा बरं. रस्त्याला. रस्त्याला. र नंतर स ला त्या जोडलंय. इथे जोडाक्षर आपल्याला सांगितलेली आहेत लिहायला. कोंबड्यांचा. कोंबड्या. कोंबड्यांचा. कोंबडा आणि कोंबड्या हे अनेक वचन झालं बरं का. स्पर्श. प्रेमळ. दुसऱ्या. हे दुसऱ्या सुद्धा कैऱ्या, दुसऱ्या, वाऱ्या ह्याच्यासारखं हे लिहिलेलं. येणाऱ्या याच्यासारखंच हे र आहे. बघा बरं. कैऱ्या हे सुद्धा र तसंच लिहिलंय. कैऱ्या. सुट्टी. डबल ट आहे इथे. आंब्याच्या. आंब्याच्या. बला या आहे. आंब्याच्या. आता इथे तुम्हाला सगळे जोडाक्षरं सांगितलेली आहेत. जोडाक्षरं कशी लिहायची, ती कशी आपल्याला उपयोगात आणता येतात, हे सगळं तुम्हाला इथे समजेल. खालील शब्द आपण कधी वापरतो. बघा हा, आपण कधी वापरतो हे शब्द. तुम्ही नेहमी इंग्लिशमध्ये हे शब्द वापरले जातात, बऱ्याच वेळेला वापरतो. ते कुठले आहेत. कृपया. आता कृपया हा शब्द आपण प्लीज, जेव्हा आपण प्लीज म्हणतो, प्लीज हा शब्द नेहमी वापरतो आपण. प्लीज मला दे ना, मला प्लीज दे ना, मला फार भूक लागली, आई मला खूप भूक लागली, मला खायला प्लीज दे ना म्हणतो ना आपण. तसंच हे मराठीमध्ये कृपया असा शब्द असतो. माफ करा. सॉरी. सॉरी वापरतो ना आपण. माफ करा याला इंग्लिशमध्ये सॉरी हा शब्द आहे. एखादी आपली चूक झाली, हां सॉरी, हां मी असं करायला नको होतं, इथे आपण माफ करा असं शब्द म्हणू शकतो. आभारी आहे. थँक्यू. आपण नेहमी म्हणतो, काही कुणी आपल्याला काही छान दिलं तर आपल्याला आनंद होतो आणि आपण त्यांना थँक्यू बोलतो, थँक्स बोलतो. तर इथे आभारी आहे हा शब्द मराठीमध्ये आपण वापरता येतो. आपण एका वस्तूबद्दल बोलू लागलो की त्यास अनेक वचन. आपण एका वस्तूबद्दल बोलू लागलो की त्यास एक वचन म्हणतो. एका वस्तूबद्दल बोलायला लागलो की त्याला एक वचन म्हणतो. वचनाबद्दल मी स्वतंत्र एक व्हिडिओ केला आहे बरं का, तुम्ही तो नक्की बघा, तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल. त्यास एक वचन म्हणतात. एक आंबा, अनेक आंबे. आणि अनेकांबद्दल बोलू लागलो की त्यास अनेक वचन म्हणतो. पुन्हा अनेक वचन म्हणजे अनेक वस्तूंबद्दल, प्लुरल, सिंग्युलर आणि प्लुरल याच्याबद्दल व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, तुमच्या लक्षात अनेक गोष्टी येतील. एक झाड. झाड एक. एक झाड. झाड असा शब्द वापरला जातो एका झाडासाठी. आणि अनेक झाडे. झाडे हा अनेक झाडांसाठी वापरला जातो. खालील शब्दांच्या जोड्या वाचा आणि समजून घ्या. आता इथे एक छत्री काय होईल. अनेक छत्र्या. एक डोळा. एक डोळा, अनेक डोळे. एक पाटी. आपण बॅनर्स बघतो ना, एक बॅनर म्हणतो आणि अनेक बॅनर्स म्हणतो. तर इथे एक पाटी, अनेक पाट्या. अनेक पाट्या. अंगठी. रिंग. अंगठी जी असते बोटात घालायची ती एक अंगठी. बोटात जर 4 अंगठ्या असतील तर अंगठ्या. एक अंगठी, अनेक अंगठ्या. एक बांगडी, अनेक बांगड्या. पुस्तक. पुस्तके. काही काही वेळेला काय होतं, एक सिंग्युलर जो शब्द असतो तोच शब्द अनेक वचनामध्ये सुद्धा वापरला जातो. असे शब्द पण पुष्कळ आहेत बरं का. मी माझा जो व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये याचा उल्लेख व्यवस्थित केलेला आहे, तो व्हिडिओ जरूर बघा. खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा. नामांना, नाउन्स.
नाऊनबद्दल एक व्हिडिओ केलेला आहे, तोही तुम्हाला छान उपयोगाला येईल. अधोरेखित करा म्हणजे अंडरलाईन करा. अधो म्हणजे खाली, रेखित म्हणजे लिहा, खाली रेघ मारा त्याच्या खाली. बाबांचा सदरा उसवला. बाबांचा सदरा उसवला. आता इथे 3 शब्द आहेत. बाबांचा सदरा उसवला. इथले कुठली कुठली नाम आहेत बघा बरं. आपण नाम कशाला म्हणतो हे तुमच्या लक्षात आलं असेल, तर त्या नाम याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ जो बनवला आहे ना, त्याच्यामध्ये नाम कशाला म्हणतात हे पूर्ण व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे, तो तुम्ही जरूर बघा. आता याच्यामध्ये बाबांचा आणि सदरा, बाबा आणि सदरा ही 2 नामं आहेत त्याच्यामध्ये. तर पुढे बघू. सुमनने गुलाबाचे रोपटे लावले. आता याच्यामध्ये सुमन ही मुलगी आहे, ते नाम आहे. गुलाबाचे, गुलाब हे झाडाचं एक नाव आहे. रोपटे म्हणजे एक छोटा प्लांट हे पण नाम आहे. तर इथे आपल्याला किती नामं मिळाली? सुमन, गुलाब आणि रोपटे ही 3 नामं मिळाली. पाकिटात पैसे नव्हते. पाकिट वस्तू आहे, पैसे ही पण वस्तूच आहे. पाकिटात पैसे ही 2 नामं आपल्याला या वाक्यामध्ये मिळाली. मुले बागेत खेळत होती. मुले नाऊन, बागेत, बाग ही जागा आहे, प्लेस आहे, प्लेस पर्सन ही दोन्ही काय होतात? नामं होतात. मुले, बागेत ही दोन्ही नामं मिळाली याच्यामध्ये. समोरून बैल येत होता. समोरून बैल येत होता. तर इथे बैल हे एकच नाम आहे, वस्तू आहे, प्राणी आहे. तो प्राणी हा सुद्धा नामच आहे. सरिता व फरीदा चांगल्या मैत्रिणी आहेत. सरिता ही मुलगी आहे, फरीदा ही सुद्धा मुलगी आहे. या दोघी नाम झाल्या. मैत्रिणी ही सुद्धा नाम झालं, कारण त्या मुली आहेत. पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला. पंकज हे नाव आहे का मुलाचं? ते नाम आहे. पुढे बघू. सुविचार. मन प्रसन्न असेल तर कामात उत्साह येतो व काम झटपट होते. मन प्रसन्न असलं पाहिजे म्हणजे आपण काम चांगलं करू शकतो, असं या सुविचारामधनं सांगायचंय. मनापासून व एकाग्रतेने काम केले की जीवनात यश हमखास येते. आपल्याला जीवनात यश मिळवायचं आहे ना, सक्सेस मिळवायचं आहे ना, तर मग सक्सेस मिळवायसाठी आपल्याला काय करायचं आहे? मनापासून आणि एकाग्रतेने, म्हणजे आपण अगदी मनापासून हार्ट आपण काम केलं पाहिजे आणि ते एकाग्रतेने, म्हणजे विथ फुल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काम करायचं. म्हणजे आपण जर अभ्यास करायला लागलो तर फुल कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला की आपल्याला थोड्या वेळात भरपूर अभ्यास होतो. तुम्ही करून बघा. चांगले पेराल तर चांगले उगवेल हे विसरता कामा नये, कारण ते जीवनाचे सूत्र आहे. पण जर काम चांगलं केलं तर त्यातनं आपल्याला फळ पण चांगलं मिळतं ना. आपण आंब्याचं बी पेरलं तर आंबाच मिळणार आपल्याला, बाकी तिथे काही दुसरं नाही चांगलं, वाईट कुठलंच मिळणार नाही, आंबाच मिळणार. त्यामुळे आपण जे पेरू तेच आपल्याला चांगलं फळ मिळतं. चांगलं पेरलं तर चांगलं मिळतं, वाईट आपण वागलो तर आपल्याला वाईटच त्याचं फळ मिळणार. पुढे बघा. अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्याच्या गुणांचे मनापासून कौतुक करा. इथे काय सांगितलंय बघा बरं. दुसऱ्याचे गुण शोधा आणि तुम्हाला जेवढे तुम्ही समोरच्याचे गुण शोधाल ना तेवढं तुम्हाला मित्र करता येतील, मैत्री चांगली होते. त्यामुळं समोरच्याचं गुण शोधणं ही सवय तुम्ही लावून द्या. म्हणजे काय होईल, गुण शोधले ना की आपल्यालाही आनंद होतो. करून बघा तुम्ही. सूचना फलक. तिकिटा एवढेच पैसे वाहकास द्यावे, तिकीट मागून घ्यावे. इथं काय होतं, काही वेळेला वाहकाकडे पैसे सुटे असत नाही. त्यामुळे शक्यतो आपण दुसऱ्याला त्रास होऊ नये, त्यालाही सोपं जावं या पद्धतीने आपण वागावं. स्त्रिया व अपंग यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेवर बसू नये. इथे आपल्याला पॉझिटिव्ह पण म्हणता येईल बरं का. स्त्रियांसाठी व अपंग लोकांसाठी राखीव जागा, एवढंच लिहिलं तरी आपल्याला वेगळा फलक तयार होतो याचा. बसू नये म्हणण्याच्या ऐवजी राखीव जागा, अशा दोन्ही प्रकारच्यांना आपल्याला इथे फलक तयार होतो. स्पीड ब्रेकरकडे करू नका दुर्लक्ष. अपघात होऊ नये म्हणून
द्या सदैव लक्ष. आपल्याला स्पीड ब्रेकर जर उंच असेल ना तर तिथे धडपडायला होतं. काही काही वेळेला अशा स्पीड ब्रेकरच्या जवळ वाळू असते आणि वाळूतून जर आपली गाडी कुठलीही गेली ना तरी ती सटकते, जर ती स्लिप होते. तर त्यावेळेला आपण लक्ष ठेवलं पाहिजे, स्पीड ब्रेकरच्या जवळ व्यवस्थित स्लो करून जावं. वाहन चालवताना मोबाईलचा वापर नेहमी टाळा. मोबाईलवरती आपण बघायला लागलो ना की आपण आसपासचं सगळं विसरतो. आपण सगळे मोबाईल बघतो, त्यावेळेला काय होतं, आसपास काय चाललं याच्याकडे लक्ष असत नाही आणि मग वाहन चालवताना काय होईल, कशाकडेच लक्ष लागणार नाही. आता पुढे जे आहे ना, हा एक पॅरेग्राफ आहे आणि ह्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि हा पॅरेग्राफ जो आहे ना हा तुमच्या सरावासाठी दिला आहे, तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं वाचता यावं. तर मी तुम्हाला एक सूचना करते, तुम्हाला एक सुचवते की तुम्ही रोज एक 10 मिनटं वाचा आणि 10 मिनटं लिहा. तुमचा उत्तम तुम्हाला लिहिता येईल आणि उत्तम वाचता येईल, कुठंही तुम्हाला अडखळायला होणार नाही. तेव्हा हा जो पॅरेग्राफ आहे ना हा मी तुमच्यासाठी ठेवते. हा मी वाचून दाखवत नाही, कारण मी वाचून दाखवून उपयोग काय, तुम्हाला वाचता यायला पाहिजे ना. तर आपण आता इथेच थांबूया. तुम्हाला आज माझं लेसन कसा वाटला हे जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि जरूर करा बरं का. थँक्यू.